बातमी नाशिकची आहे। नाशिक महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। नाशिकला नवीन महापालिका आयुक्त लाभल्या आणि त्यांनी आपला कारभार सुरू करतानाच अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदललेल्या आहेत। नाशिक महानगरपालिकेला येत्या काही दिवसांमध्ये कुंभमेळ्याच्या आयोजनाचं महत्त्वाचं आव्हान पेलावं लागणार आहे। 2027 मध्ये महाराष्ट्रात नाशिक इथं कुंभमेळ्याचं आयोजन होईल। त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेतील हे बदल महत्त्वाचे समजले जात आहेत। नाशिकच्या मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थानिक पातळीवर विविध विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत तिथल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत। किरण गोटूर आमचे सहकारी नाशिकमधून जोडले गेलेले आहेत। किरण, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, आपण कृपया तपशीलवार सांगावं की कोणत्या विभागातल्या अधिकाऱ्यांवर आयुक्त नाराज होत्या आणि त्याची कारणं काय आहेत? सर, खरं तर आयुक्त पदाचं चार्ज घेतल्यानंतर मनीषा खत्री यांनी काही धडाडीचे निर्णय हे घेतल्याचं आपण पाहिलेलं होतं आणि त्याच पद्धतीने नाशिक मनपाच्या काही विभागाच्या प्रमुखांच्या संपूर्ण कामकाजावरती त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली होती आणि त्यानंतर आपण या सगळ्या संदर्भात बदल करू असे संकेत सुद्धा दिलेले होते आणि त्यानंतर 4 ते 5 विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांची जी आहे इथं जयंत आयुक्तांनी बदली केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि अजूनही अशा पद्धतीचे जिथे किरण, तपशील हा लागेल, कुठल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, कोणत्या विभागातून कोणत्या विभागात झाल्या? सर, घनकचरा विभाग आणि त्याच पद्धतीने जे आरोग्य विभाग, अजून 1-2 विभाग आहेत त्याचे जे तपशील आहेत ते अद्याप कळू शकलेले, पण या 2 विभागामध्ये बदली झालेल्या आहेत। आणखीन असे 4 ते 5 अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे, पण अजूनही काही तपशील जे येणं बाकी आहे। आपण तपशील घ्या, आपण परत बोलूया।